आपण ना दोस्तांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही जितकं कॉम्पिटिशन कराल ना एकमेकांशी तितकं तुम्ही मागे पडाल. एखाद्याला आपल्याला हरवायचं आहे, एखाद्याला आपल्याला मागे पाडायचं आहे. आपण ज्याला मानतो तो मेन, किंवा हे खूप मागे, चला आपण ज्याला मानतो तो मेन हे तर बाजूला ठेवा. चला आपण जितकं कॉम्पिटिशन करू एकमेकांसोबत तितके आपण मागे पडू. कॉम्पिटिशन जर तुम्हाला करायचं असेल ना तर ते पॉलिटिकल किंवा असं नका करू. कॉम्पिटिशन करायचं असेल तर ते स्वतःशी करा. तुम्ही स्वतःमध्ये काय बदल घडवताय, तुम्ही एक चांगला माणूस कसा बनवू शकता आणि तुमच्याकडून कोणी दुसरा माणूस कसा काय घडू शकतो चांगला. थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग गाइस. यू कॅन कंटिन्यू विथ युअर थिंग्स. कारण थँक्यू. हे जर तुम्ही केलं लाईफ मध्ये तर तुम्हाला म्हातारपणात आहे ना बऱ्याच गोष्टी कळतील. ही जवानी, हे रक्त, हे असं आहे ना की ह्या टायमात जर तुम्ही शिकले ना चांगलं वागणं तर तुमचं वय झाल्यानंतर ना तुम्हाला खूप सुंदर अनुभव तुमच्या मुलांना, तुमच्या आसपासच्या लोकांना शेअर करायला मिळतात. हे लक्षात ठेवा. एक वय असतं, ते गरम रक्ताचं वय असतं. एकदा ते वय निघून गेलं ना का तुमच्यामध्ये तुम्ही केलेल्या गोष्टींच्या बद्दल ऑटोमॅटिक घृणा निर्माण होईल. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर तुम्ही बोलते मी असं केलं होतं त्याचं, आणि ते गिल्ट तुम्हाला खात राहतं. तर नेहमी चांगले विचार ठेवा, चांगलंच बोला बस, आणि स्वतःशी कॉम्पिटिशन ठेवा. बाकी काय विषय नाही. चला माझी एनर्जी संपले भावनो, मी पहिले सर्व्हर एक्झिट करतो.